तर दुधी पाहताच घरचे म्हणाले, की "दुधीपासून असं वेगळं काहीतरी कर, जे तू आजपर्यंत कधीच केलं नव्हतं." तर मी माझं थोडंसं डोकं लढवलं आणि असा वेगळा पदार्थ केला, जो खाल्ल्यावरती घरच्यांचा मात्र दुधीवरचा विश्वासच उडून गेला. तर त्यासाठी इथं काय केलं, अर्धा कवळा दुधी बारीक असा किसून घेतला. जर का कवळा दुधी नसेल, तर साल आणि बिया काढून मगच किसून घ्यायचा. नंतर इथं काय केलं, 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी बेसन, 1 चमचा हिरवी मिरची, लसूणचं वाटण, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, पाव चमचा हिंग, खुसखुशीत पराठे होण्यासाठी 1 चमचा साजूक तूप, अर्धा वाटी कोथिंबीर घालून अजिबात पाण्याचा वापर न करता पीठ मळून घ्यायचं. लागलं तर गव्हाचं पीठ तुम्ही यामध्ये घालूच शकतात. आता इथं पीठ मळून झाल्यावरती मुरवत वगैरे न ठेवता जेवढा पराठा मोठा-छोटा करायचा आहे, तेवढा गोळा सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून मस्त असा मिडियम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा. नंतर काय करायचं, दोन्ही साइडने साजूक तूप लावून मंद आचेवरती खुसखुशीत पराठा भाजून घ्यायचा. खमंग खुसखुशीत 3 ते 4 दिवस टिकणारे, दुधी पाहूनच नाक मुरडणारे देखील सुद्धा आवडीने खातील असे दुधीचे पराठे आपण तयार केले. त्यामुळे तुम्ही ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.